मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला कच्च्या केळीपासून खमंग चुरचुरीत असे काप करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी प्रथम काय करते तर मी हे केळं सोलून घेणार आहे. हे बघा छान असं करकरीत केळं आहे. आता सालं काढून घेणार आहे. सोलाण्यानं काढली तरी सुद्धा चालतात. मला अशी सवय आहे म्हणून मी अशी काढते. तशी काढली तरी चालतील. सालं काढणं महत्त्वाचं. असं सगळं छानपैकी आपण काढून घेऊया. केळ्याचे काप करून घेणार आहोत. अख्खा जमला तर अख्खा काढायचा, नाहीतर त्याचे 2 भाग करून तसं काढायचं. असा जर अख्खा जमला तरी चालेल, नाहीतर 2 भाग करून काढायचा. हा बघा असा. किती छान आलाय बघा काप, सुंदर. अशी आपण काप करून घ्यायची. आता मी याची पण घेते करून. हे छानपैकी केळ्याचे काप करून घेतले. आता एका वाडग्यामध्ये तिखट मीठ सगळं घालून घेणार आहोत. आवश्यकतेनुसार तिखट, हळद. केळ्यांच्या कापांना आपण हे सगळा मसाला तयार करून लावून घेणार आहोत आणि थोडा वेळ ठेवून देणार. म्हणजे छान त्याच्यात ते सगळं मुरेल. हिंगानं छान स्वाद येतो. हिंग जास्त आहे, तिखट जास्त घेतलं तरी ते मुळात तिखटपणाला कमी आहे. त्याच्यामुळे आपण याच्यात जिरा पावडर घालणार आहोत. तर आमचूर पावडर घालणार आहे थोडी. एक छान अशी चटपटीत चव येते. एकतर चाट मसाला घालायचा किंवा आमचूर पावडर. आमचूर पावडरची पण चव छान येते. एकदा उपासाचे पण तुम्हाला काप करून दाखवणार आहे. तर मीठ घालायचं, प्रमाणे मीठ. आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहोत. मसाला मी हातानंच कालवणार आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहे. आणखीन याच्यात हवा तर आपण गरम मसाला सुद्धा घालू शकतो. हे प्रत्येकाच्या आवडीवर आहे. हवा असेल तर घालू शकतो. मी घालणार नाहीये. आम्हाला एवढेच मसाले बास होतात. थोडं मी याला, कारण केळ्यांना पाणी सुटत नाही, त्याच्यामुळे हे असं आता आपण काप सगळे याच्यात ठेवणार आहोत आणि असे घोळवून घेणार आहोत. मसाल्यात व्यवस्थित घोळवून घेणार आहोत. म्हणजे लावून ठेवणार आहे मी. थोड्या वेळानं आपण, म्हणजे एक 10 मिनिटं गेली की आपण त्याचे काप फ्राय करणार आहोत. असा सगळीकडे मसाला लावून घ्यायचा. आहे तेवढा मसाला बरोबर पुरणार आहे तो. जास्त लावायचं नाही, पण असं लावून घेतलं की छान त्याला, म्हणजे नंतरचं कोटिंग पण व्यवस्थित येतं. रवा आपण वरून लावणार होतो, त्याच्यामुळे हे असं लावून घ्यायचं. असं लावून थोडा वेळ ठेवायचं आहे. पण बाकीच्या ह्याच्या कापांना वगैरे ओला नाही मसाला करत. वांग्याचे काप करताना ओला नाही करत. किंवा सुरण आपण वाफवून घेतलेला असतो म्हणून त्यालाही आपण ओला मसाला करत नाही. हे काप सुखे असतात म्हणून त्याला आपण हा ओला मसाला केलाय. नाही तर म्हणाल आज ओला मसाला का केला, तर त्याचं कारण हे. ह्याचे सगळे आपण लावून घेणार आहोत. मी एक 10 मिनिटं ठेवणार आहोत. 2 चमचे रवा घेतलाय. बारीक रवा घेतलाय मी.
अगदी थोडं 1 चमचाभर तांदळाचं पीठ घातलंय. त्यानंतर लाल तिखट घालणार आहे, थोडंसं हिंग, वरूनही वास छान आला पाहिजे म्हणून, हळद आणि थोडंसं मीठ. पण आपण कापांना व्यवस्थित मीठ लावलेलं आहे, त्याच्यामुळे ह्या पिठापुरेसच थोडंसं मीठ घातलंय. हे आपण आता सगळं एकजीव करून ठेवणार आहोत. थोड्या वेळानं आपण हे काप ह्याच्यात घोळवून 10 मिनिटांनी घोळवून घेणार आहोत आणि तव्यावर फ्राय करणार आहोत. किती छान दिसतंय बघा. असं जसं छान दिसतंय तसं ते क्रिस्पी असे मस्त काप होतात. काप हे छानपैकी 15-20 मिनटं झालेली आहेत आपली. तर मी ह्या ना रवा आणि मिश्रण जे करून ठेवलंय ते व्यवस्थित असं चोपडून घेणार आहे चांगलं. हे बघा असं छान. जेवढं वरती कोटिंग येईल तेवढा तो काप क्रिस्पी होतो एकदम मस्त. असे सगळे आता मी करून घेते आणि किती सुंदर दिसतंय बघा. जितके ते सुंदर दिसत आहेत तितकेच ते छान लागतील पण. तर मी हळूहळू तवा तापत ठेवलाय. यापूर्वी सुद्धा मी काप दाखवलेत, पण ते वेगळ्या प्रकारानं दाखवलेत. आज मी वेगळ्या प्रकारानं दाखवते. वेगवेगळे तुम्हाला प्रकार दाखवते. एकच रेसिपी असली तरी त्याचं प्रत्येक ह्याच्यात वेगळेपण आहे. संपलं तर हे सगळे काप तयार आहेत. आता मी तव्यावर लावते. जेवढे राहतील तेवढे लावते, बाकीचे नंतर. आणि आपण उलटून पालटून चांगले भाजून घेणार होते खमंग होईपर्यंत. किती छान येतंय बघा कोटिंग. कारण काय ते आपण चांगलं मॅरिनेट केल्यामुळे छान आपलं कोटिंग आलंय. आता आपण एक एक काप इथे मी हे ठेवलंय, पॅन ठेवलंय आणि पॅनमध्ये तेल थोडं घातलंय. मी कमी तेलात करणार आहे ती कापं. आता आपण ही कापं सगळी लावून घेणार आहोत. किती सुंदर दिसणार आहेत बघा. ती दिसणार आहेत पण सुंदर आणि लागणार आहेत पण सुंदर. अशी छानपैकी करून घेऊया. एका वेळी मावतील तेवढी घ्यायची, नाहीतर मग नंतर लावायची पुन्हा. बस एवढीच आता ठेवणार आहे. मी याच्यावर झाकण ठेवणार आहे. मी झाकण काढून घेतलंय. आता आपण ही काप उलटवून घेणार आहोत. छानपैकी अगदी क्रिस्पी होईपर्यंत आपण ती छान परतून घेणार आहोत. किती सुंदर दिसत आहेत बघा. एकदम कमी तेलाची सुंदर. मग कोणालाही बा तेल खायचं नाहीये, त्याच्यातून तेल जास्त जाणार नाहीये. बरं बेसनही आपण वापरलं नाही, त्याच्यामुळे तोही काही प्रश्न नाही. त्यावर आपण परत थोडंसं तेल घालणार आहोत. असं पांढरं दिसतं नाही, त्याच्यामुळे थोडं तेल घालणार आहोत आणि उलटे सुलटे करून परतून चांगले खमंग घेणार आहोत. खमंग हा शब्द त्याच्यात लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्ट खमंग झाली पाहिजे. किती तेल लागलंय बघा. चमचाभर तेलामध्ये हे सगळं आपलं होणार आहे. म्हणून भज्यांपेक्षा कापं चांगली. हीच जर आपण भजी करायची म्हटली तर वाटीभर तेल नक्की पोटात जातं आपल्या. तर हे आपले काप उलटे सुलटे करून एकदा घेतले की झाले तयार.
उलटवून घेणार आणि काढणार. असे आपले सुंदर केळीचे काप, कच्च्या केळीचे काप मस्तपैकी क्रिस्पी तयार आहेत. एकदम छान कुरकुरीत असे झाले. दाखवते तुम्हाला नंतर खाली काढून सुद्धा. किती सुंदर झाले ते. कलर तर बघा किती सुंदर आलाय. असेच आपण उपासाचे सुद्धा करू शकतो. एकदा मी आता तुम्हाला उपासाचे पण काप दाखवेन, कारण आता श्रावण महिना येतोय, उपास येत आहेत, तेव्हा मी उपासाचे पण तुम्हाला आता काप एकदा करून दाखवणार आहे. अशी आपली ही केळ्याची खमंग खुसखुशीत क्रिस्पी कापं खाण्यासाठी तयार आहेत. आता यासाठी मी काय काय वापरलं आणि कसा व्हिडिओ केला, कापं कशी काढली, त्याला काय काय मॅरिनेट करून ठेवलं आणि किती वेळ ठेवलं आणि परत ती फ्राय कशी केली, हे सगळा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. मी यापूर्वी तुम्हाला मुळ्याची कापं दाखवलेली आहेत, बटाट्याची कापं दाखवलेली आहेत, बरेच प्रकार दाखवलेले आहेत, सुरणाची कापं, पण प्रत्येक वेळी कापामध्ये वेगळेपणा आहे. त्याच्यामुळे ही कापं सुद्धा नक्की करून बघा आणि आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.